आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, चल ना माझ्यासोबत। तू ना अजूनही हे सगळं थांबवू शकतोस का? काय झालं? अरे, आईने व्रताचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे, पण दुसरा टप्पा पार करण्यासाठी ना गुरुजींनी पायऱ्यांचा रस्ता न सांगता डोंगराचा रस्ता चढायला सांगितलाय। कोणाबद्दल बोलतेस तू? मी नाही ओळखत कोणाला, आणि कुठलं व्रत, कसलं व्रत मला नाही माहित कुठल्या व्रताबद्दल। सूर्या, ठीक आहे, वेळ कर आग धरून बसण्याची, आणि ना आईच्या व्रताशी तुझा काही एक संबंध नाही असं तू नाही म्हणू शकत। अरे, हे सगळं ते तुझ्यासाठी करतायत, कळतंय का तुला? मी नव्हतं सांगितलं करायला। मी सांगितलेलं का? ज्या बाईने तिच्या जबाबदाऱ्या वेळोवेळी झटकल्या, आमच्याशी नातं तोडून सोडून निघून गेली, तिच्याशी आमचं काही एक नातं नाहीये। सूर्या, अरे मी हात जोडते तुझ्या पुढे। ही जी मनातली आडी आहे ना, ती जरा बाजूला ठेव आणि आईंचा विचार कर। अरे, त्या डोंगराच्या रस्त्याने ना कोणी चांगला माणूसही जाऊ शकत नाही। कित्येक वर्ष झाले त्या रस्त्याने कोणी गेलेलं नाहीये। वाटेत दगड, काटे, साप, विंचू, अजून काय काय असणार आहे कोणाला माहिती। सूर्या, आईंची तब्येत अशक्त आहे हे माहिती येणार आहे तुला। कसं चढू शकणार आहे त्या गड, सांग बरं मला। हे बघ, आता ना पूर्ण गाव तुझ्या बाजूने। तू जर त्यांच्याशी बोललास ना तर ते नक्की ऐकतील तुझं। प्लीज प्लीज चल ना। तुळजा, तुझं त्या बाई बरोबर जाणं मला पटलं नव्हतं, तरी पण मी तुला अडवलं नाही। माणूस म्हणून तुझी स्वतःची मतं असू शकतात, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण म्हणून तू तुझी मतं माझ्यावर लादू शकत नाहीस। त्या बाईसाठी मी काय करणार नाही। आणि दादाच्या शब्दाबाहेर तुम्ही जाणार नाही, बरोबर ना? सूर्या, डोहात साठलेलं पाणी ना हळूहळू गढूळ होत जातं। आपलं ना आपल्या मनाचंही तसंच असतं रे। मनात जर राग धरून ठेवला ना तर तो कमी नाही होत, उलट वाढत जातो। हे कधी कळणार आहे तुला? एक दिवस ना असं नक्की येईल जेव्हा तुमच्या सगळ्यांची खात्री पटेल की मी हे जे काही करते ना ते योग्य होतं ते। ही ज्योत ठरल्याप्रमाणे सूर्यास्ताच्या आधी हा दिवा गाभाऱ्यापर्यंत पोचायला हवा। एक सूर्यास्त ते दुसरा सूर्यास्त हे व्रताचा अवधी आहे, त्यात खंड पडायला नको। वरती आलात की आपण गाभाऱ्यात भेटू। मी पूजेची तयारी करतो, तुम्ही चालायला सुरुवात करा। काय आता जगत नाही बरं का? अरे असंच पाहिजे हिला, ही सगळी जे पापाची फळं आहेत। आई थांबा, आई। आई, तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही हा डोंगर चढू शकाल ते? आता काय पर्याय आहे का पुरी? आता हे समजा देवी आईच्या हातात आहे। बरं थांबा। काय ग? काय आहे हे? काय? अहो, औषध आहे हे। तुमचं बीपी लो आहे ना, म्हणून देते तुम्हाला औषध। एकतर काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, त्यात आजारपणातून पूर्ण रिकव्हरी झालेला नाही आहात। प्लीज नाही म्हणू नका, आणि ही गोळी खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका। नाही ना ग, अगं व्रत चालू असताना काय खाऊन कसं चालेल? आई, मी तुम्हाला वेगळं असं काहीच खायला देत नाहीये। अगदी उपवासाच्या दरम्यान सुद्धा औषध घेतलेलं चालतं, त्यात काहीच गैर नाहीये। असं करू नका, हे औषध घ्या।
एकदा हे व्रत पूर्ण झालं ना की आपल्या दोघींची काळजी मिळेल. खरंच चालेल ना? आई, औषध खाल्ल्याने कुठलाही उपवास मोडत नसतो. विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज घ्या. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाही. सासू कधी सुनेचा आभार मानते का? मुळात ना आपल्या माणसाचे आभारच मानायचे नसतात, त्यांची फक्त काळजी घ्यायची असते. आता तुम्ही गोळी घेतली ना, माझी काळजी मिटली. चला जाऊयात पुढे. अगं तू कुठे चाललीस? कुठे म्हणजे तुमच्या सोबत येते मी. आई, हे व्रत तुम्ही जरी पूर्ण करणार असाल ना तरी मी तुमची साथ देऊच शकते की. मी पण तुमच्या सोबत हा डोंगर चढून वरती येणार आहे. नको पुरी, त्याची काय गरज नाही. अशी कशी गरज नाहीये आई? कितीतरी वर्ष झाले या रस्त्यावरनं कोणीच गेलेलं नाहीये आणि तुमची काळजी घ्यायला जवळ कोणीतरी असायला हवं की नाही? बरं, सून म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून तरी मी तुमची साथ देऊच शकते ना. हे बघा, मी किट पण ठेवलेलं आहे सोबत. आई, आधीच ना ऊन पण खूप आहे. अशा वातावरणात तुम्हाला त्रासही होऊ शकतो. हे बघा, तुम्ही एक पेशंट आहात आणि डॉक्टर म्हणून तुमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. अगं पण आई, तुम्ही ना आता काही बोलू नका. मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. चला. ठीक आहे. देवी आईचा दो दो. कसं शक्य आहे? काय बोललीस का? यावेळी पायवाट आहे. आपण जवळपास 3 किलोमीटर चालत पुढे आलेलो आणि आजूबाजूला बघितलं तर फक्त काटेकुटे आणि अवघड डोंगरच दिसतोय. पण ही वाट अशी दिसतीये की जसं काय रोजच्या वापरणीतली आहे. ही वाट इतकी स्वच्छ कशी काय? खरंय ग पोरी? आई, तुम्ही हळूहळू या. मी जरा पुढे जाऊन बघते.